नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा अगदी बॅलेटवर म्हणजे कागदी मतपत्रिकेवर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि त्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांना नेता मानणाऱ्या इंडी अलायन्स या आघाडीचं जबरदस्त नुकसान झालं किंवा पराभव झाला. 452 विरुद्ध 300 मतांनी ते पराभूत झाले. 15 मतं बाद झाली. आता याला पारदर्शक म्हणायचं नाही तर आणखीन कशाला म्हणायचं, याचं उत्तर फक्त राहुल गांधी देऊ शकतील. याचं कारण राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक यांचा जो शब्दकोश आहे, त्यांची जी डिक्शनरी आहे, ते आणि आपल्या डिक्शनरीमध्ये, आपल्या शब्दकोशामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे ते जे बोलतात त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो, पण बाकीचं जग त्यावर विश्वास ठेवत नाही. याचं कारण प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याख्या, प्रत्येक कायदा, प्रत्येक नियम याच्या ज्या समजुती जगभर आहेत त्यापेक्षा राहुल गांधी यांच्या समजुती भिन्न आहेत. आणि त्यामुळे आपण त्यावेळेला त्या शब्दाचा किंवा त्या व्याख्येचा जो अर्थ ठरवू त्यानुसारच ती व्याख्या वापरली गेली पाहिजे, असं राहुल गांधींना वाटत असतं. आणि एकदा राहुल गांधींना वाटलं की त्यांच्या सगळ्या समर्थकांना वाटत असतं. कालपर्यंत ते समर्थक किंवा ते राहुल गांधी यांना ती व्याख्या सुद्धा माहिती नसते, आणि माहिती असली तर आज त्यांनी त्या व्याख्येचा, शब्दाचा जो अर्थ सांगितला त्यापेक्षा वेगळाच अर्थ त्यांच्या डोक्यात असतो. पण राहुल गांधी जसे वळतील तसे वारे वाहणं, याला सध्या पुरोगामित्व, सेक्युलरिझम मानलं जातं. आणि म्हणूनच जो काय खुळेपणा जगाच्या दृष्टीने, तुमच्या माझ्या दृष्टीने जो खुळेपणा आहे, त्याला राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक, अगदी बुद्धिजीवी समर्थक, प्राध्यापक, पत्रकार, संपादक ही मंडळी सुद्धा राहुल गांधी जे काय बकवास करतील त्याला विचारधारा म्हणतात. आणि म्हणूनच सातत्याने ही विचारधारेची लढाई आहे असं म्हणत परत एकदा राहुल गांधी यांचा नैतिक विजय झाला यावर विवेचन सगळीकडे चालू आहे. सगळीकडे चालू आहे. जगात कशाही विषयी शंका घेता येते. हे शंका घेणारे आहेत ना, त्यांची जी नावं आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे जे आई बाप आहेत, यापैकी कोणीही कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही. ते ज्यांना आई आणि बाप म्हणतात तेच त्यांचे आई बाप आहेत याचा कुठलाही पुरावा देता येत नाही. त्यामुळे दुसरा कोणीही तुमचे आई बाप खरे आहेत का याच्यावर पण शंका निर्माण करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आणि तुम्ही किती भिंतीवर डोकं आपटलं तरी तुम्ही अमुकच आपला बाप आहे हे सिद्ध करू शकत नाही. अर्थात आजकाल डीएनए चाचणीसारखा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे, आणि त्यामुळे डीएनए टेस्टनुसार तुमचा बाप निश्चित करता येतो. पण परत डीएनए हा सुद्धा मोदींच्याच खिशात आहे किंवा भाजपचा गुलाम आहे. डीएमके काय ते डीएनए टेक्नॉलॉजी ही सुद्धा भाजपने हॅक केलेली आहे असं म्हणणारे देखील बुद्धिमंत आपल्या देशात मिळू शकतात. आणि म्हणूनच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आजवरच्या यांच्या मागणीप्रमाणे जर कागदी मतपत्रिकेवर झाली आहे तर त्यामध्ये वोट चोरी कशी होऊ शकते याचा आमच्या सामान्य बुद्धीला पटेल असा कुठलाही खुलासा, स्पष्टीकरण ना राहुल गांधी देऊ शकत ना त्यांचे समर्थक देऊ शकत. हा, ते शंकेवर शंका, शंकेवर शंका असे इमले मानत जातात. असो, एकदा याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलात की तुम्ही खोटं बोलताय, आरंभी तुम्हाला माहिती असतं, पण हळूहळू हळूहळू सतत तेच 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 खोटं बोलून त्या खोट्यावर जगाचा विश्वास बसत नाही. हळूहळू तुम्ही धादांत खोटारडे आहेत हे जगाच्या लक्षात येतं, आणि जग तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतं, तुम्हाला इग्नोर करायला लागतं. पण जगालाही जे पटत नाही ते परत परत बोलायचं, आणि ते खरं आहे असं तुम्हालाच वाटायला लागतं, आणि त्याचा एक भ्रम तयार होतो. राहुल गांधी अशाच एका भ्रमामध्ये वावरतात. अशा भ्रमामध्ये रोज घटना, काय ते घटनेचं तांबडं पुस्तक दाखवायचं, आणि त्या घटनेनुसार
जे वर्तन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, त्याच्याकडे साफ पाठ फिरवायची. यापेक्षा दुसरा विरोधाभास काय असू शकतो? 15 ऑगस्टला देशाचा पंतप्रधान लाल किल्ल्यासमोर उभं राहून भाषण करतो देशाला उद्देशून, आणि अशा वेळेला घटनात्मक पद असलेल्या विरोधी नेतेपदी बसलेले राहुल गांधी तिकडे फिरकत सुद्धा नाही. काल परवा उपराष्ट्रपती पद निवडून आलं, त्या ठिकाणी राधाकृष्णन हे नवे उपराष्ट्रपती निवडून आले. त्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात झाला. तिथे शिष्टाचारानुसार विरोधी नेते सुद्धा हजर राहतात. काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतले विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते, पण लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी गैरहजर होते. ही घटनेची पायमल्ली आहे असं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना वाटतं, पण राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांची इतकी कुशाग्र बुद्धी आहे की तो सुद्धा एक मतभिन्नतेचा प्रोटेस्टचा भाग आहे यावर ते युक्तिवाद करू शकतील, आणि म्हणून त्यांच्याकडे बघण्याची गरज नाही. पण यावर फार विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही देशातल्या प्रस्थापित व्यवस्था आणि यंत्रणा यांच्या समोर तक्रार करायला जाता, तेव्हा निदान ती यंत्रणा ही तटस्थ आहे हे मान्य करावं लागतं. क्रिकेटचा सामना असो, कबड्डीचा सामना असो, आणखीन कुठली परीक्षा असो, परीक्षेचं बोर्ड असतं, त्या बोर्डात तुम्ही जेव्हा परीक्षा द्यायला जाता तेव्हा बोर्ड योग्यरित्या पेपर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासतो, हे याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. एकदा त्यांनी निकाल दिला की तो निकाल चुकीचा आहे म्हणून ओरडाआरडा करायचा, आणि त्यांनी सगळे पुरावे समोर मांडले तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही म्हणायचा. अशा रीतीने जग चालू शकत नाही. आज जगाने ज्याला राहुल गांधी म्हणून स्वीकारलेला आहे, उद्या त्याच जगाने म्हटलं आम्हाला आम्ही नाही ओळखत हा कोण आहे राहुल गांधी, आमच्या कल्पनेतला राहुल गांधी वेगळा आहे, हा सोनिया गांधींचा मुलगा असूच शकत नाही, नाहीच आहे, असं जर जगाने म्हटलं तर मग राहुल गांधी काय करतील? शंका तुम्ही राहुल गांधी आहात याच्यावर पण उपस्थित केली जाऊ शकते. असो, मुद्दा असा आहे की या भ्रमाच्या प्रवाहात पतित झालेले, वाहून जाणारी अनेक मंडळी असतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला आठवत असेल, राफेल विमानाचा करार झाला होता आणि चौकीदार चोर आहे अशी गर्जना करत राहुल गांधी रानोमाळी फिरायला लागले होते. त्यावर विसंबून खोळाचार करायला अगदी अरुण शोरी आणि यशवंत सिन्हा यासारखे अत्यंत बुद्धिमान लोक सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टातून थप्पड खाऊन परत आले. राहुल गांधींच्या अगाध बुद्धीचा आपण विचार करण्याची गरज नाही, पण एकदा त्यांच्या समर्थनाला उभं राहिल्यानंतर अरुण शोरी किंवा यशवंत सिन्हा यासारख्या बुद्धिजीवी लोकांची सुद्धा बुद्धी कुठे शेण खायला जाते असा प्रश्न पडतो. याचं कारण असं असतं की त्यांना राहुल गांधी यांचं पटत असेल असं नाही, पण राहुल गांधी नरेंद्र मोदींना बदनाम करतायत ना, मग आपण राहुल गांधींच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे, ही जी मानसिकता आहे त्याने राहुल गांधींना भारतातला एक प्रमुख नेता म्हणून मानलेलं आणि स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी जे जे काही मोदींच्या विरोधात बोलतील त्याचं आपलं बुद्धी पणाला लावून समर्थन करणं, युक्तिवाद करणं हे अनेकांना कर्तव्य वाटायला लागले. आणि याच कर्तव्य भावनेतून वोट चोरी हा जो तमाशा राहुल गांधींनी गेले 1.5-2 महिने मांडलेला आहे, त्याचा सगळा काय तो पचका झालेला आहे, वस्त्रहरण झालेलं आहे, पण तरी काही लोकांची खाज संपत नाही. आणि म्हणून अशाच एका शहाण्याने तमिळनाडूचा हायकोर्ट, म्हणजे ज्याला मद्रास हायकोर्ट म्हणतात, त्या हायकोर्टामध्ये एक याचिका केली होती आणि निवडणूक आयोगाला या वोट चोरी घोटाळ्याची सगळी माहिती तपशील समोर मांडण्यासाठी आदेश द्यावा अशी मागणी मद्रास हायकोर्टाकडे केली होती. त्या मद्रास हायकोर्टाने ह्या याचिका करता जो अर्थातच राहुल गांधींचा समर्थक असणार
त्याची ती याचिका नुसती फेटाळून लावली नाही, तर किती निरर्थक, बिनबुडाची, पुराव्याशिवाय काहीही बडबड करणारी आहे, असे ताशेरे मारले. आणि तेवढ्यावर न थांबता त्या याचिकाकर्त्याला 1,00,000 रुपयाचा दंड ठोठावला. वरकरणी बघितलं तर ते याचिकाकर्त्याला कोर्टाने हाकून लावलं असं म्हणता येईल. पण वास्तविक बघितलं तर ती भूमिका ज्या व्यक्तीची आहे आणि ज्याने ती सार्वजनिक जीवनामध्ये, पब्लिक डोमेन मध्ये आणलेली आहे, कोर्टाने मारलेली थप्पड ही त्या व्यक्तीला आहे, म्हणजे राहुल गांधींना आहे. पण त्यावर मीडिया बोलतोय का बघा. राहुल गांधींच्या निरर्थक, बिनबुडाच्या, खुडचट अशा आरोपांना रोजच्या रोज प्रसिद्धी द्यायची. पण त्यावर न्यायालयीन प्रतिक्रिया आलेली आहे, न्यायालयीन उत्तर आलेलं आहे. त्याबद्दल मात्र मौन पाळायचं, याला दरबारी मीडिया म्हणतात. आपल्याकडच्या मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर अजूनही नरेंद्र मोदी हे 11 वर्ष पंतप्रधान असूनही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याची तयारी नसलेल्या बुद्धिमंतांचा भरणा आहे. आणि त्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे राहुल गांधी खुळे ठरले आणि हायकोर्टाने खुळे ठरवले. राहुल गांधींचे आरोप हे सगळे कसे बिनबुडाचे, निरर्थक आणि पुरावा विहीन आहे. ही जी शेरेबाजी हायकोर्टाची आहे ती त्या याचिकाकर्त्याला लागत नाही, तर अजूनही तोच आरोप घोळवत बसलेल्या राहुल गांधींना लागतो. म्हणूनच असल्या मीडियाने त्याविषयी गवगवा केला नाही. हिंदू सारखं जे वर्तमानपत्र आहे ते कट्टर कम्युनिस्ट आहे, डाव्या विचारांचं आहे आणि मोदींचं टोकाचा विरोधक आहे, त्यांनी सुद्धा ही बातमी दिली आहे. पण बातमी देताना ती ठळकपणे देऊ नये, नजरेत येईल अशी द्यावी, असं त्यांना वाटलं नाही. राहुल गांधींचे बिनबुडाचे आरोप हे ठळकपणे प्रसिद्ध करणारं तेच वर्तमानपत्र आहे. पण जेव्हा ते आरोप बिनबिडाचे आणि खुळे आहेत, निरर्थक आहेत, पुरावा विहीन आहेत, असं कोर्ट म्हणतं, तेव्हा मात्र त्याच वर्तमानपत्रामध्ये ती बातमी कोपऱ्यात कुठेतरी छोटी करून छापली जाते. म्हणजे आम्ही बातमी दिलेली आहे, पण जो खोटा आरोप तुम्ही ठळकपणे लोकांच्या नजरेत भरावा यासाठी बटबटीत छापता, तर त्याचा खुलासा सुद्धा तितकाच बटबटीत आला पाहिजे. ज्या वेळेला एका बोर्डावर काही अक्षरं लिहिलेली असतात, ती डस्टर घेऊन पुसली जातात, तेव्हा ती पुसली जाण्याला महत्व असतं. तुम्ही त्याच बोर्डावर खाली छोट्या अक्षरामध्ये लिहून ठेवाल की हा बोर्ड पुसला आहे असं समजावं. हे वर जे काही लिहिलेलं आहे ठळक अक्षरामध्ये, त्यामध्ये तथ्य नाही असं कोर्टाचं मत आहे. हे अगदी वाचता येणार नाही इतक्या बारीक अक्षरामध्ये, टायपामध्ये जर तुम्ही लिहिलं तर तुमचा हेतू स्पष्ट होतो, तुम्हाला भ्रम पसरवायचा आहे. खोटं बोलणाऱ्याला अधिक प्रसिद्धी द्यायची आणि त्याचं खोटं सिद्ध झालं, अगदी कोर्टात सिद्ध झालं तरी त्याचा आवाज कोणाला ऐकू नये अशा पद्धतीत बोलायचं किंवा वागायचं. हा जो प्रकार आहे तो बघितला की असं वाटायला लागतं की आता हळूहळू हे लोक स्वतःला फसवायला लागलेत. कारण वोट चोरी म्हणून राहुल गांधींनी किती गदारोळ केला तरी त्यांचे भडभुंजे समर्थक सोडले तर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. आणि राहुल गांधींच्याच पक्षातल्या अनेकांनी त्याच्या विरुद्ध मत, राहुल गांधींचं मत खोडून काढणारं मत व्यक्त केलेलं आहे. अशा लोकांचा राहुल गांधींनी राजीनामा घेतला. कर्नाटकचे राजण्णा नावाचे मंत्री यांनी तत्काळ सांगितलं की जर ही वोट चोरी झाली असेल तर ती काँग्रेसचं सरकार असताना कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे, त्यामुळे ही वोट चोरी काँग्रेसनेच केलेली आहे. तर त्याची मंत्रिमंडळातून आणि पक्षातून राहुल गांधींनी हकालपट्टी केली. याचा अर्थ कळतो, राहुल गांधींना खोटं सांगायचं, एका मंत्र्याचा आवाज दाबला किंवा त्याला हाकून लावला तुमचा अधिकार आहे म्हणून, म्हणून सत्य बदलत नाही. आणि आम जनता ही बहकते, वाहत जाते, हे सुद्धा सत्य असलं तरी परिस्थितीचे चटके ज्या जनतेला बसतात ती लवकर शहाणी होते आणि वेळ आला
की ती तुम्हाला धडा शिकवते हे विसरू नका. देशात राजेशाही नको, लोकशाही हवी म्हणून वाहवत गेलेली नेपाळची जनता आज त्यांना भरकटून टाकणाऱ्या त्याच पुरोगामी कम्युनिस्ट, माओवादी, सोशलिस्ट अशा सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांची कशी होरपळ करते ते बघा. मग कळेल की राहुल गांधींचं असं खुळं आणि खोटं समर्थन अशा बुद्धिजीवींना सुद्धा कुठे घेऊन जाईल. कारण त्याच नेपाळच्या पुरोगामी डाव्या सरकारला पाठीशी घालणाऱ्या वर्तमानपत्रावर आणि मीडिया हाऊसेसवर सुद्धा त्या प्रक्षुब्ध जमावाने हिंसक हल्ला केलेला आहे. सांगायचा हेतू असा की बातमी दडपली गेली तरी ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे, आणि ती नाही पोचली तरी बिघडत नाही. राहुल गांधींनी वोट चोरीचा कितीही आरोप केला आणि तो सातत्याने दरबारी मीडियाने दाखवला आणि त्यावर डिबेट केले तरी लोकांच्या मनात त्याविषयी भ्रम नाही. कारण जर मतच आम्ही देतो तर आमचं मत चोरलंय की नाही हे आम्हाला निकालावरून कळतं, हे वेगळं सांगायला नको. ठाकरे बंधूंचा हव्वा निर्माण केला आणि बेस्ट काय ते पतपेढीच्या निकालामध्ये ज्या प्रकारे ठाकरे बंधूंच्या पॅनेलचं धुव्वा उडाला हे सगळं डोळ्यासमोर आहे. पण म्हणून थापा मारणारा कधी कंटाळत नसतो, भ्रम पसरवणारा कधी कंटाळत नसतो. आणि जेव्हा लोकांचा विश्वास बसत नाही तेव्हा त्याच्यावर विश्वास बसून तो भ्रमिष्ठ होऊन जातो. आज बहुतांश पुरोगामी पत्रकार, संपादक असे भ्रमिष्ठ अवस्थेत वावरत आहेत. असो, मद्रास हायकोर्टाने ही याचिका फेटाळताना जो 1,00,000 रुपयाचा दंड त्या याचिकाकर्त्याला केला आणि जे ताशेरे मारले ते नावावर कोणाच्या दिसतात ते सोडून द्या, प्रत्यक्षात ती राहुल गांधी यांच्या निरर्थक खुळचकपणाला मारलेली एक सणसणीत थप्पड आहे. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.